मी मकरंदला विनंती करतो, तू ये आणि तुझा जो विषय गूढरम्य वन्यजीवन या विषयावर आपण संवाद सर्वांशी साधूया. धन्यवाद. नाही, जागेत का बघितलं? आहेत. अच्छा, नाही, तुम्हाला झोप येईल याची गॅरंटी माझी, अर्धा तास निश्चिंत. पण ओके, हा असाच आहे मी लहानपणापासून. कुठेतरी जाऊन बसायचं कड्यावरती आणि काहीतरी उन्हाळक्या करायच्या, आणि त्यावेळी घरी फोन नव्हते, आणि मग कुठे गेला शोधा रे शोधा, डुंडो रे साजना करत सगळे हिंडत बसायचे. आणि मग त्याच्यातनं मला अनेकदा काही गोष्टी, म्हणजे वाईल्ड लाईफचीच आवड लहानपणापासून. क्रिकेट, फुटबॉल, चेस वगैरे तर खूपच लांबच्या गोष्टी आहेत, ते काय जमलंच नाही कधी. पण खरा घोडा आवडायचा, चेसमधला नाही आवडला कधी. पण तर हां, तर लोकांना असं खूप माझ्याबद्दल गैरसमज आहेत. एक वाचून घ्या फक्त, मग आपण पुढे जाऊ. हा, म्हणजे हे संपल्यानंतर मला जर का भेटायला आलं आणि काही अवघड प्रश्न विचारले तर आधीच सांगून ठेवलेलं आहे मी, हे काय, हे प्रकरण काय खरं नाही आहे, आपला उगाच आपलं बोलायचं म्हणून बोलतो आहे तो बरोबर. हां, सो असाच पावसाळा आणि सायकलवरनं शाळेत जायचो. आणि माझं शाळा आणि कॉलेज दोन्ही ठाण्यामध्ये, शिवसमर्थ विद्यालय माझी शाळा. आणि सायकल स्टँड जिकडे होता ना, तर तिकडे त्या भिंतीवरती छान शेवाळं लागायचं, आणि त्या शेवाळ्यावरती अशा गोगलगाई यायच्या. सो या गोगलगाई बघण्यामध्ये माझा खूप छान वेळ जायचा. आणि मग वर्गात जाऊन गणित शिकायला लागायचं, जे कधीच नाही आवडलं. म्हणजे 9वीला तर म्हणजे एक वारी ठरली होती, पण ते आईने बाजूला बसून पाठ करून घेतलं सगळं, म्हणून मग मी 10वीमध्ये पुढे ढकलला गेलो. नाहीतर मी 9वीमध्ये होती एक गोविंद गोपाळ. सो आणि मग कॉलेज म्हणजे असंच शाळेमध्ये असताना पुस्तकं वाचणं, आणि मग जे काही फील्डवर दिसतं त्याचा अर्थ समजून घेणं वगैरे वगैरे चालायच्या गोष्टी. आणि मग आले कॉलेजचे दिवस. आणि मग कॉलेजच्या दिवसामध्ये काय झालं, पौगंडावस्था येते. आणि मग त्याच्यामध्ये कॉलेज बॉईज जे करतात तेच मी करायला सुरुवात केली. दुपारच्या वेळेला जाऊन मुंबई संध्या वगैरे विकत घ्यायचा. मुलांना कळलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. आणि मग त्या पेपर स्टॉलवरती हे असले पेपर विकत घेणं दुपारच्या वेळेला मित्रांच्या टोळक्याने, हे करत असायचं उद्योग. आणि त्याच्यामध्ये एकदा एक छान पुस्तक मिळालं, ज्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल सांगितलेलं होतं, फिबोनाची सिक्वेन्स. ते काय म्हणजे इंग्लिशमधलंच होतं ते. आणि आपलं पेपर तो नव्हता दिवशी आले म्हणून काहीतरी वेगळं चाळायचं म्हणून चाळायला गेलो, आणि मला हे मिळालं. आईला म्हटलं ही तर गोगल काय आहे, म्हटलं ह्याच्याबद्दल काय सांगितलं आहे मला. आणि म्हणजे ते मला सांगितल्यासारखंच मला त्यावेळेला वाटलं. म्हटलं काहीतरी वाचूया, मी विकत घेतलं ते. आणि मग त्याच्यातनं माझी जर्नी एक वेगळी सुरू झाली. एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला की मी गोगलगायची इतकी वर्ष बघतोय शाळेपासनं. हां, हे बरं वाटतंय जरा. तर जी गोगलगाय बघतोय, तर ती गोगलगाय म्हणजे हे असं असतं याच्यामध्ये काय असतो हा गोल्डन रेशो, हे गोल्डन इक्वेशन काय आहे. म्हणजे आपण पण नेहमी फील्डवरती जातो आणि बघतो ना, गोगलगाय अनेकदा दिसते आपल्याला. सो ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, सेंटरपासून जी गोष्ट आउटवर्ड्स रेडिएट होत जाते ना, तर ती 1.6 टाईम्समध्ये वाढत जाते. इतकं सोपं सायन्स आहे ह्याच्यामागचं. आणि एक फिबोनाची नावाचा इटालियन सायंटिस्ट होता, का माणूस होता कोणीतरी, त्याला सशांची ग्रोथ कशी होते, काय टाईम्समध्ये होते, त्याचा त्याला अभ्यास करायचा होता. त्याच्यातनं त्याला हा रेशो गवसला. आणि मग हळूहळू लोकांना लक्षात यायला लागलं की चायला हे सगळीकडेच ॲप्लिकेबल आहे. हे काय गुलाबामध्ये पण आहे, सेंटरमधनं पाकळ्या रेडिएट होत जातात बाहेर, तर ह्या रेशोमध्ये होत जात आहेत. आकाशगंगा याच पद्धतीने वाढते. आणि सगळ्यात आवडतं पण उदाहरण, डोळ्याला बघण्यापेक्षा शोधण्याची सवय लागली ना की खूप आपल्याला ना काय काय वेगळं वेगळं दिसायला लागतं. म्हणजे माझं वाक्य नाही, पुलंचं वाक्य आहे, पण इतकं ॲप्ट आहे ना की नजरेला बघण्यापेक्षा शोधण्याची सवय लागली पाहिजे. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला आपोआप सापडत जातात. मग अजून मला प्रश्न पडला की मग हे म्हणजे आता एक मला पॅटर्न मिळाला डोक्याला खुराक, की हे असं निसर्गामध्ये होतं का. मग अजून पुढचा पॅटर्न काय असेल, तर मला हेक्झागॉन सापडला मधमाशांचं. म्हणजे मधमाशांच्या विषयी मी माहिती वाचत असताना, त्यांचा अभ्यास करत असताना मला कळलं अरे मधमाशा हेक्झागॉन. म्हटलं मग हेक्झागॉन फक्त ह्याच्यात काय. आणि माझी झटकन ट्यूब म्हटली अरे यार, मी तर आंबा घाटाच्या विशाळगडच्या रस्त्यावरती जे दगड पडलेले पाहिलेत, तर त्याच्यामध्ये पण हेक्झागॉन आहे.
ज्याला कॉलमनर बसॉल्ट म्हणतात, तर त्याच्यामध्ये मला हेक्झागॉन सापडला. आणि मग व्हाय नेचर लाईक हेक्झागॉन्स? अतिशय सोपं आहे. सगळीकडे 120 डिग्री कोन आहेत त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे एकच सरफेस एरियाचा जास्तीत जास्त चांगला वापर करायचा असेल, वेस्टेज होऊ न देता, तर हेक्झागॉन लागतो. बघा ना, मधमाशांनी काय केलेलं आहे, हेक्झागॉनच वापरलेलं आहे. कुठेही जागा वेस्ट केलेली नाही आहे. मणारीच्या पाठीवरचे खवले, हेक्झागॉन. ऑप्टिमम यूज ऑफ द स्पेस. कॉलमनर बसॉल्ट, हेक्झागॉन्स. आणि अजून एक भंडार उदाहरण, शनिग्रहावरचं वादळ, हेक्झागॉन. सो जे पिंडी ते ब्रह्मांडी आपल्याकडे म्हटलेलंच आहे. आणि मग अशा पद्धतीने मला जे शाळेमध्ये कडू वाटणारे गणित जेव्हा मधमाशांच्या पोळ्यात गेलं ना, आणि मग ते खूप गोड होऊन गेलं तेव्हापासून. आणि म्हटलं मग गणित आणि सगळी जी काही सायन्स आणि फिजिक्स शिकायचं ना, बाय द वे मी कसा बसा कॉमर्स पास झालेलो आहे, पण मग आपण मधमाशी बघितली, आपण फुलं बघितली, आपण फुलं आणि मधमाशी ह्यांच्यातलं एक करंट अफेअर बघूया. काय होतं, मधमाशा राहतात पोळ्यामध्ये, मधमाशांना लागते भूक. मधमाशा काय खातात, काय खातात? खाल्ली ना माती. मधमाशा पोलन्स खातात. मध हा त्यांच्या लार्वासाठी असतो, जे पोळ्यामध्ये असतात. नाही म्हणजे खातात मध, पण अगदी एक्स्ट्रीम केसमध्ये. अदरवाईज व्हॉट दे इट इज पोलन्स. ओके. आणि मग तो पोलन कुठून मिळतो त्यांना, म्हणजे पोलन्स कुठून मिळतात, किंवा नेक्टरसुद्धा घेतात फुलातनं, पण पोलन्स कुठून मिळतात? पोलन्स मिळतात त्यांना फुलातनं. मग ते गोळा कसे करायचे, म्हणजे तुम्ही जर का हिच्या मागच्या पायावरती एक पिवळं जर का एक ब्लॉब बघितला, तो ब्लॉब म्हणजे त्यांचे पोलन सॅक्स आहेत. त्यांच्या पायावरती मागे ते पोलन सॅक्स असतात, त्याच्यात ते परागकण भरतात आणि पोळ्यात घेऊन जातात. म्हणजे तो आता सोनकी फुललेली आपण मगाशी बघितली ना या ताईच्या प्रीतीताईच्या ह्याच्यामध्ये, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याच्यावरती मधमाशा बघा अशा पोलन्सने लडबडलेल्या, किंवा आपले बंबल बीज म्हणजे कार्पेंटर बी किंवा ज्याला म्हणतात, मोठे भुंगे सुंदर लडबडलेले. मग हे अंगावर चिकटले कसे त्यांच्या? मधमाशी जेव्हा हवेमध्ये उडते तेव्हा तिच्या अंगावर तिच्या पंखांच्या घर्षणामुळे काय निर्माण होतं? पॉझिटिव्ह चार्ज. आणि नॅचरली फुलामध्ये असतो निगेटिव्ह चार्ज, जो आपल्यामध्ये पण आहे. ज्या वेळेला मधमाशी फुलावरती लँड करते तेव्हा पोलन्स निगेटिव्ह चार्जकडनं पॉझिटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतात आणि तिच्या अंगावरती जंप करतात. आणि मग ते चिकटलेले जे पोलन्स आहेत ते घेऊन ती पुढे जाते. आणि ॲट द सेम टाईम हे फूल दुसऱ्या मधमाशीला सिग्नल देतं की थांब, इथे आधी कोणीतरी येऊन गेलेलं आहे, लेट मी रिचार्ज माय सेल्फ. आणि तो निगेटिव्ह चार्ज परत त्याच्यात रिचार्ज होईपर्यंत दुसरी मधमाशी सहसा त्याच्यावर लँड करत नाही, ती दुसऱ्या फुलाकडे जाते. इतकं सोपं सायन्स आहे, पण हे शोधायला लोकांना अनेक दशकं गेली. आज खूप सोपं वाटतंय. आणि मी तुम्हाला म्हटलं पोलन्स हा मी दांडेलीमध्ये करणं अत्यंत आवडतं जंगल माझं दांडेलीचं. म्हणजे मी आयुष्यभर तिथेच राहायला तयार आहे शक्य झालं तर. सो तिथे ना एक कणेरी नदी वाहते, सिंथेरी रॉक्स म्हणून जागा आहे. त्याच्या समोरच्या ह्या कड्यावरती हे मधमाशांची पोळी आहेत. आणि उन्हाळ्यात तुम्ही तिथे कधी गेलात ना, असं एक उग्र दर्प त्या व्हॅलीमध्ये सगळा भरलेला असतो. आणि मग तिथे येणारे टुरिस्ट जे असतात ना, ते म्हणतात शाय बदबूगारी आहे, गंदा बदबूगार आहे. पण मला त्या वासातनं ना तर पिकू लागलेल्या आंब्यांचा, जांभळाच्या मोहराचा, हां, आणि अशाच कुठल्या कुठल्या फुलांचा होणारं त्याच्यातनं परागीभवन दिसत असतं मला. त्याच्यातनं त्यांनी केलेलं जे काही त्यांचं मोठं काम आहे आपल्यासाठी नकळतपणे ते दिसत असतं. ही सगळी त्यांची विष्ठा आहे. त्यांच्या विष्ठेमधनं बाहेर पडलेले पोलन्स आहेत. इथे पोळ्याजवळ घाण नाही, समोरच्या बाजूला येऊन विष्ठा करतात. असा सगळा सडा पडलेला असतो. उभे राहिला तर तुमच्या अंगावरती पण सोनसरी वर्षाव होत राहतो. सो आपण त्या फुला आणि या माशांचा अजून एक छोटंसं सायन्स बघूया. हे फूल तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय कुठे? कसलं असेल? हां ना, एवढं सोपं असतं तर विचारलं कशाला असतं. हां, सोलॅनिसी फॅमिली, बरोबर ना सर? हां, सोलॅनम म्हणजे वांग, बटाटा, टोमॅटो हे सगळे ज्या फॅमिलीमध्ये येतात तर त्याचं हे फूल आहे. ह्यांचे अँथर्स जे असतात ना ते खूप टाईटली पॅक्ड असतात, म्हणजे पुंकेसर. आणि ते सेल्फ पॉलिनेटिंग आहेत तसे.
पण त्यांचे अँथर्स त्या ट्यूबमधनं खालती स्त्रीकेसरकडे जाण्यासाठी काहीतरी एक्सटर्नल फोर्स लागतो. युजली ते वाऱ्यामुळे होतं, पण ती प्रोसेस खूप स्लो असते. अशा वेळेला कोण कामाला येतं, तर ज्यांना पोलन्स आवडतात असे इन्सेक्ट्स, आणि त्याच्यातसुद्धा बंबलबी. दीज इन्सेक्ट्स आर कॉल्ड बज पॉलिनेटर्स, कारण ते भुंग्याचा आवाज तुम्ही ऐकला असेल तर मोठा गुंजारा बसतो त्याचा, ऋणू झुणू वगैरे नाही, असा मोठा त्याचा गुंजारा बसतो. तर तो ज्या वेळेला फुलावर बसून ते करतो, तर ते आतमधनं पोलन्स सगळे खालती सरकतात, पोलन्स अँथर फुटतात आणि त्याला पोलन्स खायला मिळतात. तुम्हाला इथे मागे पोलन्स उडलेले दिसत असतील. हो, एका लॅबमधला फोटो आहे हा. पण क्रॉस पॉलिनेशन होतं. पुन्हा तो दुसऱ्या जेव्हा फुलांवरती जातो तेव्हा इथले पोलन्स तिथे जातात, इथून सेल्फ पॉलिनेशन होतं आणि चांगली फळधारणा होते. सो इतका मोठा रोल आहे या इन्सेक्टचा शेतीमध्ये आपल्यासुद्धा चांगली फळधारणा होण्यासाठी. ओके, आता ह्याच्याकडे बघून तुम्हाला काय परत जाणवतंय का हो? हे वरती जे दिसतंय ते नाही, त्याच्यात आधीच्या ह्याच्यातलं काही लिंक लागते का? हां, 1.6 ना, एक्झॅक्टली. हे आपल्या नेहमीच्या ट्रेकमध्ये भेटणारे सवंगडी आहेत ना आपले. नेहमी उतारावरती या फिडोल सायक्सी नावाच्या ज्या अँड्स आहेत, तर त्यांच्या आपल्याला उतारावरती ही आपलं बॉल बेरिंगचं नाही का आपण गेम खेळायचो, तर त्यातल्या ह्या मेजसारखा हा मेज आहे. तर त्याच्यामधनं त्यांनी केलेलं म्हणजे इंजिनियर्स निसर्गातले 35-40 कोटी वर्षापूर्वी निसर्गाने निर्माण केलेले हे अमेझिंग इंजिनियर्स. उतारावरतीच का? टेल पाणी वाहून जायला. एक्झॅक्टली, ज्या चॅनल्समधनं साईडने पाणी वाहून जातं, पण त्याच्यातही डोकं किती आहे बघा. सेंटर चॅनलची जी सेंट्रल ट्यूब आहे ती ह्या सगळ्या चॅनल्सपेक्षा वरती असते. म्हणजे वरून आलेलं पाणी त्या ट्यूबच्या बाजूने वाहून जातं आणि ह्यांची लाळ त्या मातीमध्ये मिक्स झालेली असल्यामुळे माती भिजून वाहून जात नाही. जमिनीच्या खाली 3-4 फूट खोल त्यांचे सँक्टम्स असतात, चेंबर्स असतात, कोरडे ठणठणीत. आणि तुम्हाला आता आम्ही साधारण डिसेंबर-जानेवारीमध्ये कधीतरी काढलेला फोटो आहे. हे तुम्हाला हस्क दिसतंय. आपल्याकडे दिवाळीनंतर भात जोडणी आणि सगळं करतात ना, मुंग्या पण तेच करतात. गवताचं बी तयार झालं, दाणा आत घेऊन जायचा, हस्क बाहेर आणून टाकायचं आणि ते सगळं एकाच जागी जमा करतात. अशा पद्धतीने ज्यावेळेला खूप मोठा दुष्काळ येतो, आदिवासी लोक ही बिळं खणतात आणि त्यातल्या गवताच्या बिया काढून दळून त्याच्या भाकऱ्या करून खातात. पण एक्स्ट्रीम केसमध्ये, कारण ह्या गवताला तशी काही चव नसते, इट्स वाईल्ड ग्रास. सो जर का आपण आतमध्ये पाहिलं, आता ही ChatGPTला मी सांगितली, पण अजून ते एवढं डेव्हलप नाही आहे की त्याला माझी एक्झॅक्टली काय विजन आहे ती कळेल. तेव्हा त्यातल्या त्यात समजून घ्या की साधारण हे अशा पद्धतीचं असतात. खूप असे वेडेवाकडे चॅनल्स असतात आणि त्याच्यामध्ये ते अशा ओपन जागा असतात. मग त्याच्यामध्ये अन्न साठवलं जातं, मुंग्या असतात, लार्वे असतात, अंडी असतात, राणी मुंगी असते आणि सगळ्यात खालती अन्नाची जागा असते की जमिनीपासून सगळ्यात खाली की जिथे पाणी लागणार नाही त्याला, अशा ठिकाणी असते. सो अशा पद्धतीने ह्या मुंग्या पुढे जातात. मग मुंग्या आल्या की मुंग्यांना खाणारे त्यांच्याबरोबर भक्षकही येतात. तुम्हाला ओंबील माहिती आहेत का? कोकणात हुमले म्हणतात किंवा ओंबील. लाल मुंग्या असतात, आंब्याच्या पानांना चिकटवून डोम बनवतात. तुमच्या असतील कोकणात कोणाच्या बागा स्वतःच्या किंवा गेलात फिरायला ना, तर ते शोधा, तुम्हाला हा नक्की सापडेल. जसं अँट मिमिकिंग जम्पिंग, हा कोळी आहे, ह्याला 8 पाय आहेत. हा बंड्या किती हुशार आहे, त्या मुंग्यांमध्ये हिंडताना ना पुढचे 2 पाय अँटिनासारखे वरती घेऊन फिरतो. आता मुंग्यांना एवढी बुद्धी नाही आहे की हा स्पायडर आहे म्हणून, पण म्हणजे आपल्याला कळतं, कारण तो मुंग्यांसारखा असा चालत नाही, तो शेवटी उड्या मारतच जातो पुढे, त्यामुळे आपल्याला पटकन कळतं. तो अतिशय हुशार. आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्यांमध्ये त्या रंगाचे जम्पिंग स्पायडर, म्हणजे हे अँट मिमिकिंग जम्पिंग स्पायडर पाहायला मिळतं. परवा माझ्या घरामध्ये एक आला होता काळ्या मुंगीसारखा. मला वाटलं डोंगळा का सिल्क काढायला लागला, म्हटलं हे काय नवीन स्पीशीज आली आहे, म्हटलं बरं आपलं रिसर्च पेपर लिहिता येईल. नंतर कळलं तो जम्पिंग स्पायडरच होता. म्हटलं काळा डोंगळा कधीपासून हे करायला लागला स्पायडरमॅन. हायड्रॉलिक्स इंजिनिअरिंगमधला खूप महत्त्वाचा विषय. आम्ही तामिळीत काढलेला फोटो आहे. तुम्हाला इथे छोटासा क्रॅब स्पायडर भलं मोठं ब्लू मॉर्मॉन त्याने पकडलेलं दिसेल. कसं शक्य आहे? एवढूशा क्रॅब स्पायडरने एवढं मोठं, म्हणजे माझ्या पंजा एवढं मोठं
क्रॅब्स फुलपाखरू माझ्या ह्या नखातपेक्षा छोट्या कोळ्याने पकडलेलं आहे आणि ते किती घट्ट पकडलेलं आहे. फक्त मागच्या पायांच्या जोरावर 4, कोळ्याला 8 पाय असतात, पण त्यातले पुढचे 4 पाय त्याचं डोकं धरण्यामध्ये गेलेत आणि मागचे 4 पाय फक्त त्याने पकडून ठेवलं आहे. मग हे कसं शक्य झालं? हायड्रॉलिक्स. एक तर त्यांच्या पायावरती अतिशय बारीक केस असतात की जे वेलक्रोसारखं काम करतात, त्यामुळे तुझं रफ सरफेस आहे त्याच्यावरती फ्रिक्शनला त्यांना ते पाय दाबून ठेवता येतात, अडकून ठेवता येतात. बारीक क्लॉज असतात, त्याने पान पकडतात आणि पाय तसेच राहावे त्या पोझिशनमध्ये, म्हणून त्याच्यामध्ये हिमोलिम्फ पुश केलं जातं. हिमोलिम्फ म्हणजे आपल्या अंगात जसं रक्त असतं तसं त्यांच्या अंगामध्ये हिमोलिम्फ नावाचं लिक्विड असतं की जे न्यूट्रिशन्स टिश्यूजमध्ये किंवा मसल्सपर्यंत वाहून न्यायचं काम करतं. आणि हे पायातनं पोकळ असतं. म्हणून मी मेलेला कोळी कधी बघा त्याचे पाय असे कर्ल असे झालेले असतात आतमध्ये. ते कशामुळे झालेलं असतात? कारण ते हायड्रॉलिक जे असतं ते सगळं हिमोलिम्फ सेंटरला आलेलं असतं, त्याच्यामुळे ते पंक्चर झालेले ट्यूबसारखे असे झालेले असतात कोळी. मगाशी त्या ब्रेकमध्ये एक वाळवीची डॉक्युमेंटरी दाखवली पहा, बघितली का तुम्ही? एकच त्याच्यामध्ये मला असं जाणवलं, म्हणजे कदाचित माझं ज्ञान थोडं कमी असू शकेल, पण माझ्या माहितीप्रमाणे वाळवी एकदा जमिनीमध्ये गेली पेर की ती परत बाहेर येत नाही अनलेस जागा बदलायची गरज पडली. पण जर मेल फिमेल एकदा खालती गेले की खालती जगण त्यांना परत पंख उगवत नाहीत. सो हा 2015मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधल्या डॉक्टर महादेवन यांनी केलेला रिसर्च होता की हे वाळवीचं वारूळ नक्की काय काम करतं. म्हणजे एक्झॉस्ट व्हेंट्स आहेत तेवढं माहिती आहे, म्हणजे वाळवी ह्याच्यात राहत नाही, वाळवी राहते जमिनीमध्ये. त्यांच्या जी त्यांची फॅमिली आहे म्हणजे ऑर्डर जी आहे ती ब्लॅक्टोडिया नावाची ऑर्डर आहे. ब्लॅक्टा म्हणजे अंधार. आता अंधारात राहणारे जे इन्सेक्ट्स आहेत झुरळ आणि वाळवी वगैरे, तर ते ब्लॅक्टोडिया फॅमिलीमध्ये येतात. तर ते ब्लॅक्टोडिया असल्यामुळे जमिनीत अंधारात राहतात, खूप खोल खाली 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 आतमध्ये. जसं त्या हार्वेस्टर अँट्स आपण पाहिल्या, तर त्या मुंग्यांसारखंच यांचं आहे. जमिनीच्या खालती चॅनल्स आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या गरजेप्रमाणे स्पेसेस बनवलेले असतात. खूप जास्त हीट जनरेट होते कारण दीज आर न डेट्रिटिव्होरस. डेट्रिटस म्हणजे पालापाचोळा. वाळवी आपल्या घरात फर्निचरला वाळवी लागते कारण फर्निचर हे मेलेलं लाकूड आहे. जिवंत झाडाला खाणारी वाळवी जगामध्ये 1% सुद्धा नाही आहे. दीज आर डेट्रिटिव्होरस, स्कॅव्हेंजर्स, सफाई कामगार निसर्गामधले. सो ते सगळं पाचोळा जमिनीत घेऊन जातात असतात आणि मग त्याला कुजवण्यासाठी त्याच्यावर ते बुरशी वगैरे पण पेरतात, शेती करतात, कारण त्यातलं सेल्युलोज त्यांना पचवता नाही येत, खूप हार्ड असतं ते. आणि मग बुरशीमधलं मायसेलियम एन्झाईम सोडून ते सेल्युलोज मऊ करतं आणि मग त्यांना ते पचायला मॅगीसारखं पचवायला सोपं जातं. व्हिज्युअलाइज करायला तुम्हाला सांगितलं. मग ह्या सगळ्यामध्ये आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काही लाख वाळवीच्या जे सैनिक असतात आणि जे जनता आहे आतमध्ये, त्या जनता वसाहतीमधनं खूप जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो. आणि मग त्याचं एक्झॉस्शन व्हायला पाहिजे ना. मग आता त्यांच्याकडे एक्झॉस्ट फॅन तर नाही आहे जसे कंपन्यांमध्ये असतात तसे वरती. मग ते काय करतात, तर हे जे त्यांनी व्हर्टिकल फ्लॅप्सवाले जे काय मोठे डोम बनवलेले आहेत, तर ते दिवसात तापतात वेगळ्या वेगळ्या अँगलने. आणि ते तापल्यानंतर काय होतं, नॅचरली आतमधली हवा जी आहे तर ती वरती खेचली जाते, कारण ह्यांच्या आतली जी हवा आहे ती गरम होऊन वर खेचली जाते. सो कन्व्हेक्शन तयार होतं. सो गरम हवा आतमधनं आणि कार्बन डायऑक्साईड सगळा बाहेर पडायला लागतो आणि हे दिवसभर चक्र चालू राहतं. आणि संध्याकाळी जेव्हा ते थंड होतं तर त्यावेळेला थंड हवा आतमध्ये सिंक व्हायला लागते. सो आपण जसं दिवसातनं एकदा ते वारूळ मोठा श्वास घेतं आणि एकदा सोडतं, अशा पद्धतीने त्याचं ब्रीदिंग चालू राहतं. आणि अमेझिंग हे आहे. आणि ह्याच्यावरनं झिम्बाब्वेमध्ये एक बिल्डिंग बनवलेली आहे की याच्यामध्ये विजेचा म्हणजे AC चा वापर करण्याची गरजच नाही लागली. इतकं सुंदर पद्धतीने गरम हवा बाहेर खेचली जाते दिवसा आणि रात्री थंड हवा येते आणि ते टेम्परेचर सर्क्युलेशन होऊन नॉर्मल टेम्परेचर मेंटेन राहतं, म्हणजे ॲम्बियंट टेम्परेचर आतमध्ये मेंटेन राहतं. ह्या गूढरम्य निसर्गामध्ये ना फक्त इन्सेक्ट्सच नाही आहेत किंवा वनस्पती पण आहेत. कधी चालताना तुम्हाला हे असं काहीतरी अचानक दिसेल पानावरती. दिस इज कॉल्ड कॉर्डिसेप्स फंगस, पॅरासिटॉइड फंगस. ह्यांच्यामध्ये काय आहे, तर ती फंगसचे स्पोर्स ज्या इन्सेक्टवरती पडतील, फॉर एक्झाम्पल मुंग्याचे कॉलनी आहे त्याच्यामध्ये ते पडले, तर ते मुंगीच्या शरीरात वाढतात. आणि रेबीज झालेला माणूस जसं वेडसरसारखं वागायला लागतो तसे ती मुंगी वेड्यासारखी वागायला लागते. आणि बाकीच्या मुंग्यांना कळतं की हिला कशाने तरी धरलं आहे.
आणि मग तर तिला बाजूला नेऊन ठेवतात, तू 13 देख, जे ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं. आणि मग ती तिथेच एखाद्या पानाला वगैरे अशी पकडून राहते जखडून, आणि मग त्याच्यातनं ते फंगस येतं बाहेर, आणि मग पुन्हा ते स्पोर्स पडतात. हेच फंगस जर का त्या वारुळात पडलं तर पॅन्डेमिक येईल वारुळामध्ये, कोविड-19. तर ते होऊ नये म्हणून ते अलर्ट असतात. आणि याचे अनेक प्रकार आहेत कॉर्डिसेप्सचे. सीतेची असं ताईने सांगितली ना मगाशी, खूप सुंदर क्यूट फुलं ही सगळी. हां, एक्स्ट्रीम क्यूटनेस. त्यांचं मराठीतलं नाव माहिती आहे काय आहे? ते अजून क्यूट आहे. सीतेची आसवे, खूप क्यूट नाव, युट्रिक्युलरिया. आणि ही दिसायला वर्ण क्यूट आहेत, पण तुम्ही यांच्या जर का मुळामध्ये गेलात, म्हणजे आपण म्हणतो एखाद्या गोष्टीच्या खोलात जाऊन पाहावं, यांच्या तुम्ही खोलात जाऊन जर का पाहिलं, त्यांच्या मुळांवरती ब्लॅडर्स आहेत. आणि हे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स आहेत, कीटकभक्षी वनस्पती आहेत. ह्या कातळावरती वाढतात, अशा ठिकाणी वाढतात की जिथे साधारण वाहतं पाणी आहे, जिथे माती नाही किंवा अगदी निकृष्ट दर्जाची माती आहे, त्याच्यामुळे नत्र मिळत नाही त्यांना, नायट्रोजन मिळत नाही. आणि मग ती सगळी गरज कशातनं भरून काढायची? तर इन्सेक्ट्समधनं भरून काढायची. बरं, ह्यांना हीच जागा का निवडावीशी वाटली? म्हणजे बाजूचं सुंदर जंगल सोडून फुपाट्यावरती कशाला वाढायला आल्या? कॉम्पिटिशन. जंगलामध्ये सगळ्याच वनस्पतीमध्ये कॉम्पिटिशन आहे ना, मग वाय नॉट चूज सम अदर प्लेस? सो मग त्याच्यातनं त्या कातळावरती आल्या, आणि त्यांच्या मुळावरती ह्या अशा छोट्या छोट्या पिशव्या असतात. कोणाकोणाकडे पूर्वी फिश टँक होते ज्यात ते डॅफ्नी खायला घालायचे? डॅफ्नी खायला घातलेत कधी माशांना? हे असे छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात, ओके, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, डॅफ्निया म्हणतात त्यांना. हे असे डॅफ्नियासारखे छोटे जीव असतात ना, तर त्या पाण्यातनं वाहत असतात. आणि ही पिशवी आहे ना, तर ती अशी चपटी असते. ते असे कंपन्यांमधनं नाही का असे चपटे करून आलेले, हवा काढून घेतलेले रबराच्या पिशव्या वगैरे असतात, तर त्या टाईपची ती असते. ज्या वेळेला त्याच्यामधनं इन्सेक्ट येतो जवळ, आणि तिथं तो केस दिसतोय का बारीक असा पुढे आलेला, तो आहे त्यांचा ट्रिगर. त्याला तो डॅफ्नी टच झाला फॉर एक्झाम्पल, ती पिशवी पक्कन उघडते, पाणी आतमध्ये खिचून घेते, इन्सेक्ट आतमध्ये खेचला जातो, आणि मग त्याचं पचन सुरू होतं. आणि मग हळूहळू हळूहळू ती पिशवी परत फ्लॅटन होते. सो हे जोपर्यंत पाणी वाहतंय किंवा हे आहे तोपर्यंत ते जास्तीत जास्त न्यूट्रिशन त्याच्यातनं मिळवायचा प्रयत्न करतात. आणि अशा बऱ्याच पिशव्या असतात, ते बरेच त्यांचे सेन्सरी हेअर असतात त्याच्यावरती, ज्याच्यातनं त्यांना ते त्या पिशव्या ओपन होत राहतात. पावसाळ्यातले ट्रेक सगळेच करतात. नाईट ट्रेक जर का तुम्ही करत असाल, क्रेस्टलाईनवरचे किल्ले किंवा घाटवाटांमधनं जात असाल जिथे खळाळते ओढे आहेत, त्या खळाळत्या ओढ्यांमधनं ना रात्री वेगळे वेगळे आवाज येत असतात. त्यातला एक आवाज हा या बेडकाचा असतो. लहानपणापासून ना आपल्याकडे खूप चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात की बेडूक करतो डराव डराव वगैरे. तर सगळेच बेडूक डराव डराव नाही करत. काही काही बेडूक खूप छान गोड आवाज काढतात, आणि त्याच्यातला एक आहे हा रिंकल्ड फ्रॉक, निक्टीपॅट्रॅकस हुमायुनी. बेडकांमध्ये असतं एक्सटर्नल फर्टिलायझेशन, म्हणजे मेल फिमेल त्यांच्यात कोप्युलेशन होत नाही. फिमेलच्या पाठीवरती मेल चढून बसतो, फिमेल अंडी घालते, मेल तिच्या पाठीवरनं त्याचे स्पर्मॅटिक फ्लुइड्स त्या अंड्यांवरती सोडतो, आणि बाहेरच्या बाहेरच फलन होऊन त्या पिल्लांचं त्याच्यामध्ये हे फर्टिलायझेशन होतं. सो हे तुम्हाला जे दिसतं ते कारवीचं प्लान आहे. स्ट्रोबॅलेन्थस जी आपल्याकडे मोठी कारवी जी आहे, तर त्याचं हे पान आहे, आणि त्याच्यावरती त्याने अंडी घातली. त्याचे असे 4-5 एक क्लचेस असतात एका नराचे, आणि तो ते प्रोटेक्ट करत बसलेला असतो. आणि त्याचे काय गालात लाडू वगैरे भरल्यासारखं जे वाटतं आहे त्याच्या, तर ते आहेत त्याचे व्होकल सॅक्स. आणि त्या व्होकल सॅक्समधनं तो अतिशय गोड आवाज काढतो. खालती प्लेचं बटन थोडं, हा मी तेल बैलाला काढलेला व्हिडिओ आहे आत्ताच 8 दिवसांपूर्वी. ह्याच्याबद्दलची माझी एक भन्नाट आठवण आहे. आम्ही ना एकदा राधानगरीमधल्या वरच्या सावरीच्या सड्यावरती चाललो होतो. आम्हाला तिथल्या झॅन्थोफ्रिन टायग्रिनस बेडकाचं पॉप्युलेशन तिकडे आहे का आम्हाला चेक करायचं होतं. एका रिसर्च प्रोजेक्टसाठी आम्ही चाललो होतो, मी आणि माझा मित्र. आणि फॉरेस्टची परमिशन वगैरे होती. पावसाळ्यात रस्ते बंद केले होते, आणि ते फांद्या टाकून आडवं टाकतात की मातीची धूप होणे, कारण मातीचा रस्ता आहे सगळ्या आतमध्ये. आमची बोलेरो त्याच्यावरनं चालली होती, आणि अचानक मित्र म्हणला, अरे क्लचच फेल झाला.
तो नुसताच खालती गेला, प्रेशरच नाही. म्हटलं अरे असं कसं, वाकून पाहिलं तर एका फांदीने त्याची ऑइलची ट्यूबच कापली होती. आणि मग तिकडनं आम्हाला खालती येईपर्यंत ह्या बेडकांनी इतका त्रास दिला होता, ते नॉर्मल बोलताही येईना, इतकं हुर्र 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 असे, म्हणजे असे ह्या अशा छोट्याशा पट्ट्यामध्ये किमान असे 40-50 बेडूक फुर्र एकदम करतात. थोडं पुढे गेलं की पुन्हा फुर्र. आम्ही कसे बस म्हटलं, पण नाही म्हटलं पहिले खाली जाऊ आणि मग बोलू, यांचं तिकडे चालू दे, आपण खाली जाऊन बोलू. तो रात्री आम्ही तो एक खूप भन्नाट अनुभव घेतला होता. क्यूट साप, वाळा. याला आपल्याकडे अनेक लोक गैरसमजातनं विषारी समजतात आणि मारतात त्याला. म्हणजे वाळा म्हणजे जाळा वगैरे असं माझा एक कोकणातला मित्र म्हणतो की आम्हाला असं शिकवलं जायचं. पावसाळ्यामध्ये जमिनीवरती येणारा साप आहे. अदरवाईज दिस इज अ फोसोरियल स्नेक, म्हणजे जमिनीच्या खालती भूमिगत असणारा साप आहे. वर्षातले 8 महिने पावसाळ्यापुरते बाहेर येतात आणि फिडिंग करतात आणि मग परत जमिनीच्या आत जातात. छोटे छोटे किडे आणि गांडुळांचे पिल्लं वगैरे हे यांचं अन्न आहे. ह्यांची गंमत काय माहिती आहे का, ह्यांच्यामध्ये सगळं महिला मंडळच आहे. दिस इज कॉल्ड पार्थेनोजेनेसिस. कम्प्लेट महिला मंडळ, नो बॉईज. म्हणजे ही ही जी काय समोर तुम्हाला दिसते महामाया, ती अंडी घालेल. तिच्या अंड्यांमधनं फलन होऊन बाहेर जे छोटे साप येतील त्या सगळ्या माद्याच, त्या पोटात परत फलित अंडीच घेऊन जन्माला येतात. तर मोठं झालं की परत अंडी घालतात त्यातनं. म्हणजे एकाच प्रकारचा जीन सेट हा पुढे पुढे कॅरी फॉरवर्ड होत राहतो त्याच्यामध्ये. कारण वेगळ्या प्रकारचे 2 जीन्स गुणसूत्र एकत्र न आल्यामुळे ते एकाच प्रकारचं काय म्हणतात ना, फोटोकॉपी पुढे 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 ते पास होत राहते. पण हा निसर्गामधला एक गूढ, एक अद्भुत रम्य चमत्कार आहे की का इव्हॉल्युशन झालं असेल, म्हणजे मेल्स डिसअपिअर झाले का, हे पहिल्यापासूनच असे इव्हॉल्व झाले माहीत नाही. हा आपल्याला सदा सर्वदा भेटणारा एक मित्र रात्री जंगलातनं भटकत असाल तर सह्याद्रीतल्या बांबूपीठ वायपर उर्फ चापडा. आणि विषारी आहे. माझ्या मित्राला चावला होता, मस्ती करायला गेला आणि एकेका बोटामध्ये एक लादीपाव घातल्यासारखं बोट सुजलं होतं त्याचं. पण काही झालं नाही. 10-12 हजार रुपये अँटीव्हायरसचा खर्च आला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते ऑटोमॅटिकच सूज उतरली. मला सुधागडवरच्या त्या आजी होत्या ना, सुधागडवरच्या, तर त्यांनी एकदा सांगितलं होतं, तिथे मला बांबूपीठ दिसला होता आतमध्ये. त्या म्हणल्या काय नाही म्हणे, चावलं की सुस्त आहे फक्त, जाते उतरून, झोपा तुम्ही निवांत वगैरे. काय आम्ही टेन्शनमध्ये होतो त्यावेळेला, गाड्या आपल्या डोक्याची बांबूपीठ वेटोळे घालून बसला त्या दरवाजाच्या कडीला खालती. त्या निवांत झोपल्या त्यांच्या झोपडीत जाऊन, तिथे नव्हता बांबूपीठ, आमच्या डोक्याशी होता. आणि टेन्शन जास्त का, कारण हा बांबू पिट वायपर आहे. पिट म्हणजे काय, ह्यांच्या डोळा आणि नाकाच्या मध्ये हीट सेन्सिंग पिट असते, ज्याच्यातनं त्यांना अंधारामध्ये उष्णता सेन्स करता येते, थर्मल इमेजिंग. सो आपल्याला अंधारामध्ये हे असं दिसतं आणि त्यांना असं दिसतं. अँड दिस इज अ ट्राईड अँड टेस्टेड एक्सपिरियन्स. त्यांच्या डोळ्यांवरती चिकटपट्टी लावून हा प्रयोग करून पाहिलेला आहे पिट वायपर्सच्या. जसं रॅटल स्नेकना पिट्स असतात, अजगराला पिट्स असतात आपल्याकडच्या, तसंच ह्या बांबू पिट वायपर्सना पण पिट्स असतात. 0.6 डिग्री इतकं छोटा टेम्परेचर डिफरन्ससुद्धा त्यांना सेन्स करता येतो. आणि हा आम्ही करून पाहिलेला एक्सपेरिमेंट आहे तामिणी घाटामध्ये. नुसती टोपी काढून मांडीला घासली आणि समोर नेली तर तो असा झपकन मागे झाला की काय हीट समोर आली म्हणून. सो व्हेरी सेन्सिटिव्ह आणि एक अद्भुत काय म्हणतो निसर्गाचा चमत्कार. राजगडच्या कड्यावरती याची मी घरटी पाहिलेली आहे. ह्याला म्हणतात देव ससाणा, कॉमन केस्ट्रेल. आपल्याकडे विंटरमध्ये येतो, लोकल मायग्रंट आहे. आणि रोडंट्सचं पॉप्युलेशन, म्हणजे पक्षी आणि छोटे पक्षी आणि रोडंट्स वगैरे, साप सरडे हे यांचं मुख्य अन्न आहे. ह्यांची गंमत काय माहिती आहे का, ह्यांना क्रोमॅटिक विजन असते. आपल्याला असते ट्रायक्रोमॅटिक विजन, वाघाला आणि हरणाला असते डायक्रोमॅटिक. काही नाही लागणार टोटल, तुम्हाला 2 मिनिटात सांगतो, सोपं आहे. डायक्रोमॅटिक म्हणजे काय, डाय म्हणजे 2, क्रोमा म्हणजे कलर. त्यांना फक्त ब्ल्यू आणि ग्रीनच दिसतात डायक्रोमॅटिकवाल्यांना. त्यामुळे हरणांना वाघाचा लाल रंग दिसत नाही, त्यांना असा डार्क शेवाळ्यासारखा रंग दिसतो सगळा. आणि वाघाला पण तीच विजन आहे, पण फक्त वाघाला बायफोकल विजन मिळते कारण समोर डोळे आहेत, आणि हरणाला असे बाजूला असतात, चेहऱ्याच्या मध्ये असं तोंड येतं. तो वेगळा विषय चर्चेचा. आपल्याला असं ट्रायक्रोमॅटिक, आपल्याला रेड ग्रीन ब्ल्यू तिन्ही कलर दिसतात, 3 कलर. आणि ह्यांना असतात क्वाड्रोक्रोमॅटिक विजन, रेड ग्रीन ब्ल्यू आणि UV अल्ट्राव्हायोलेट रेजसुद्धा त्यांना दिसतात. कसे आणि कशावरनं दिसतात तर हे रोडन्स जे असतात ते आपल्या बिळाच्या आसपास येताना जाताना शू करतात, आपला ट्रॅक मार्क करण्यासाठी बिळाचा रस्ता.
आणि त्या शूवरनं यू व्ही लाईट रिफ्लेक्ट होतात सूर्याचे आणि ते यांना दिसतात. आणि जिकडे ते यू व्ही लाईटचे पॅचेस जास्त आहेत तिथे ते गिरट्या घालतात आणि हंट करतात. आहे की नाही अद्भुत? यांचं तर म्हणजे मी हे नाही तो जो देवसस, अरे मागे जा ना राजा, असं काय करतो? हां, देव ससाण्याला एकदा सासवडजवळ पक्षी बघायला गेलो होतो. असं साधारण नाही 100-120च्या स्पीडने बाजूने काहीतरी उडत गेलं माझ्या. मला असं जाणवलं काहीतरी गेलं म्हणून. आणि मी वळून बघेपर्यंत त्याने झुडपात जाऊन एक पक्षी धरला होता. सो तो एका महिन्याच्या मागे लागला होता आणि त्याने ज्या वेगात तो माझ्या बाजूने उडून गेला, लिटरली बंदुकीची गोळी गेल्यासारखं असं झपकन गेला एकदम फ्लॅशमध्ये. कळलं पण नाही मला पक्षी गेला, मला फक्त जाणवलं काहीतरी गेलं. काय गेलंय बघायला मागे पाहिलं तेव्हा कळलं हा होता हिरो किंवा हिरोईन जे काय असेल ते. सो रात्री तुम्ही कधी ताम्हिणीच्या म्हणजे सह्याद्रीतल्या जंगलामध्ये झोपलायत उघड्यावरती, एस्पेशली उन्हाळ्यामध्ये उड्याच्या काठावर वगैरे झोपलायत? धप धप असा आवाज येत राहतो. जिकडे उंबर आहेत ना तिकडे असा आवाज येत राहतो. हे फ्रूट बॅट्स, मेगा कायरोप्टेरा, हां फ्लाइंग फॉक्स म्हणतात, किंवा ह्यांच्याच फॅमिलीमधले यांचे इतर भाऊबंद तिथे सतत गिरट्या घालून त्या फांद्यांवरनं अशी उलटी लटकून ती उंबरं खात असतात. अर्धवट खाऊन खाली पडतं, धप आवाज येतो. आणि ज्यांना सवय नाही ते रात्रभर टेन्शनमध्ये असतात की यार बाजूला सारखा काहीतरी धपधप धपधप आवाज येतोय उन्हाळ्यातला धबधबा. सो यांच्यातले आपण काही सोपे फरक पाहूया. 2 प्रकार दिसतात आपल्या सह्याद्रीमध्ये. एकतर गुहेत उलटी लटकलेली वटवाघुळं खूप मोठ्या संख्येमध्ये, आणि दुसरे आहेत हे झाडांवरती राहणारे मोठे पंखवाले. सो अगदी सोपं आहे. मेगा कायरोप्टेरा, अगदी सोपं नाव आहे. मेगा म्हणजे मोठा, कायरो म्हणजे हात आणि टेरा म्हणजे पंख. त्यांच्या हाताला मोठे पंख आहेत. एटिमॉलॉजी समजून घेतली की सगळं पुढचं सायन्स सोपं होऊन जातं. सो दीज आर मेगा कायरोप्टेरा. मेगा कायरो टेरा. मेगा मोठा, हा कायरो हात, टेरा पंख. सोपं. मायक्रो तेच छोटा हात पंख. ठीक आहे. फरक एवढाच आहे यांच्यामध्ये, हे मोठेवाले जे आहेत ना हे आवाज नाही करत, हे स्मेल आणि व्हिजन ह्याच्यावरती जास्त रिलाय करतात. आणि छोटे जे आहेत, मी कधी अनुभव घेतला आहे का, मी त्यांना पेठच्या किल्ल्यावरती गेलो होतो. त्या गुहेमध्ये ना आतमध्ये एक गुहा आहे माहिती आहे छोटी, त्या गुहेत गेलो होतो आणि एकदम सगळे असे आजूबाजूला भर्रकन उडायला लागली. एकही वटागुळ माझ्या अंगावर धडकलं नाही. का माहिती आहे? ते सगळे हिप्पोसायडरस फॅमिलीमधली बटरफ्लाय काय म्हणतो, बॅट्स होती ही अशी. आणि यांची गंमत अशी आहे, हे फळ खाऊ, यांना राऊंड नोज बॅट किंवा लीफ नोज बॅट पण म्हणतात. पानासारखं त्यांचा नाकाला आकार आहे आणि त्याच्यातनं ते साऊंड वेव्ह सोडतात नाकातनं. अनेक बॅट्स तोंडातनं आवाज सोडतात, पण हे नाकातनं. आपल्या गाडीला जसा हेलोजन हेडलॅम्प असतो ना तसा तसा फोकसवाला तो आवाज सोडतात. आणि तो आवाज कशावर रिफ्लेक्ट होतो तर अंधारामध्ये उडणाऱ्या इन्सेक्ट्सचं जे फ्लटरिंग आहे तर त्याच्यावरनं ते साऊंड वेव्स रिफ्लेक्ट होतात. आणि हे देवाने जे एवढे मोठे 2 कारवीसारखे पान दिलेले आहेत, पानासारखे कान दिलेले आहेत, तर त्याच्यातनं ते तो आवाज इकोलोकेट करतात आणि पिन पॉइंटेड जाऊन त्या इन्सेक्टला धरतात हवेतल्या हवेत. इतकी अमेझिंग ॲबिलिटी. आणि मग आपल्याकडे फॉल्स व्हॅम्पायर आहेत, पिपिस्ट्रेल्स आहेत, म्हणजे बऱ्याच स्पीशीज आहेत त्यांच्या. पण हे कॉमनली हिप्पोसायडेरोस जे आहेत ते दिसतात आपल्याला. हे एक अत्यंत सुंदर बटरफ्लाय, मी एकदाच मेलेलं पाहिलेलं आहे तामिळीमध्ये, पण खूप रेअर आहे, हे दिसत नाही. भगव्या रंगाचं सुंदर इन्सेक्टिव्होरस मायक्रोकायरोप्टेरा फॅमिलीमधलं हे बटरफ्लाय आहे. हे केळीच्या पानांमध्ये राहतं. कसं? असं असं छोटंसं कर्ल होऊन दिवसभर केळीच्या पानांमध्ये झोपून राहतं. सो केळीच्या बागांमध्ये ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते या बॅट्सची. तुम्ही जर का आपली चवेण उगवते आत्ता पावसाळ्यामध्ये कड्यावरती जंगली केळं उगवतं, तर त्याच्या पानांमध्ये आपल्याला हे दिसतात. आणि हा सगळ्यांचा अत्यंत लाडकं रानडुक्कर. म्हणजे जंगलामध्ये ह्याची लोळण चिखलातली किंवा भातशेतीमध्ये लोळवलेला भात ज्यांनी पाहिलेला नाही आहे असा ट्रेकर किंवा भटक्या अगदीच दुर्मिळ असेल, किंवा उकरलेले कंद जमिनीमधले सगळीकडे नासधूस केलेली. पण खूप महत्त्वाचा प्राणी जंगलामधला, अत्यंत धीट, जेवढा घाबरट तेवढाच धीट
आणि मुख्य म्हणजे ओमनिवोरस आहे. हा जमलं तर छोट्याशा प्राण्याची शिकार पण करेल. ससा मिळाला सशाची शिकार करेल, हरणाच्या पिल्लाची शिकार करेल. मेला असेल एखादा प्राणी तर त्याचं सडलेला मांससुद्धा खाईल, त्याला काहीही निषिद्ध नाही. तो कंद उकरून खाईल. त्याच्या तोंडामध्ये हे असे एवढे मोठे मोठे खालतीवरती सुळे असतात. आपण एवढे भटकतो ना, कधी घाटवाटांच्या वरची जी गावं असतात त्याच्यामधली हे ते जुनी खोडं असतात 70-70 वर्षांची, त्यांना कधीतरी विचारा, त्यांच्याकडे खूप शिकार कथा असतात. लगेच धामणहोळ गाव आहे ना लवासाच्या मागचं, जिकडनं लिंग्या घाटाला रस्ता जातो कुरडूगडाला खाली, तिथल्या आजोबांची एक कथा त्यांनी ऐकवली होती एकदा. की कसं तिकडे ते शिकार करायला गेले, गोळी चुकीची बसली आणि त्या रानडुकराने येऊन त्यांच्या पायाचा केला कागदाचा लगदा मांडीचा. आयुष्यभर ते सरळ चालू शकले नाहीत. ते चांगलं पळत होतं, यांनी गोळी घातली, त्याचं थोडासा नेम चुकला आणि ते चिडून उलटं आलं. सो माती उकरून, कारण एअरेशन जे असतं जमिनीमध्ये हवेचं जाणं, जसं मुंग्या करतात तसं ह्यांचाही काही प्रमाणामध्ये त्याचा हातभार असतो. रिसायकलिंग करतात न्यूट्रिएंट्सचं, त्याच्यामुळे खूप मोठा रोल असतो. वाघसुद्धा यांना शिकार करायला घाबरतो, यांचे शिकार करायला. ओव्हरऑल जर का स्टडी पाहिला तर त्यांच्या डाएटमध्ये फक्त 3% रानडुकर असतात. सहजासहजी वाघसुद्धा ह्याच्या नादाला लागत नाही. एक तर अत्यंत चिवट, मग सहजासहजी मरत नाही. हां, म्हणजे पहिल्या झडपेमध्ये जर का तुम्ही त्याला धरलात तर ठीक आहे, तुमचा जर का अंदाज चुकला आणि उलटं वळून ते विषय संपला, दी एंड. सो असा हा आपला गूढ रम्य अद्भुत सह्याद्री. आणि जेवढं तुम्ही याच्यामध्ये भटकाल, जेवढं त्याच्या अंतरंगामध्ये शिराल, मला तर याच्यामध्ये खूप सोनेरी क्षण सापडला आहे. जसा तो गोल्डन रेशिओ आहे तसं तुम्हालाही काही सापडतं का बघा. PPT बनवता बनवता मला सहज क्लिक झालं, का माहीत नाही. काही सापडतं का याच्यात तुम्हाला? उगाच का टाळ्या होत्या ते सांगा ना, काय दिसलं? हां, कॉन्टूर मॅप आहे ना, काय दिसलं तुम्हाला त्याच्यात? हां, नक्की. अजून हवं असेल तर शेजारच्या पीकला बघा, 1.5 साधारण. आता हे काही एवढं एक्झॅक्ट नाही होणार ते, कारण ते इरोजन आहे, पण तुम्हाला साधारण त्या पॅटर्नमधला शिखरापासून पायथ्यापर्यंत ह्याच रेडिएशनमध्ये झीज झालेली दिसते. ओके, तर आपण न झोपता माझं हे सगळं ऐकून घेतलं तर त्याच्या जोरदार अनेक अनेक धन्यवाद. मंडळ आपले आभारी. मकरंद केवळ अप्रतिम.